नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मजेत ना? खूप साऱ्या दिवसांनी आज व्हिडिओ काढते कारण की मी माझ्या माहेरी गेले होते, तिकडे मस्त एन्जॉयमेंट केली खूप सारी। ओके तिकडे थांबले होते, आमच्या मुंबईला गेले होते, तर आता आम्ही इकडे आलेले, ते मला न्यायला आलेले सिन्नरला, तर सिन्नरवरून आलेलो होता आम्ही नाशिकला आहोत दोघ जण। भरपूर दिवस झाले आणि आता असं काही श्रावण महिना वगैरे असं काही चालू पण नाही आणि आज मला सुट्टी पण आहे। हा, आज आमच्या मला पण सुट्टीच आहे। ओके, तर मग आज आमचं बाहेर फिरण्याचा प्लॅन चालू आहे, तर आज आम्ही बाहेर खाण्यासाठी जाणार आहोत। वाव, ते तुम्हाला कळेल, मग थंबनेल मध्ये बघून तुम्हाला कळेल की आज आम्ही काय खाणार आहोत। तर चला आपण आज तिकडे जाऊया। नाशिक मध्ये खूप सारी थंडी पण आहे, मस्त भारी वाटतं। येस, शेकोटी करण्याचा प्लॅन चालू आहे पण अजून केली नाही, बघू आता करूया। हा, तर चला तिकडे गेलं का मग तुम्हाला दाखवते काय खायचंय आज। ओके. थंबनेल बघा तुम्ही, तुम्हाला कळेल मी काय खाणार आहे। ओके. तर चलो बघा, फायनली आता आम्ही निघालेलो आहोत। खूप साऱ्या दिवसांनी भेट झाली आपली। मी असं मस्त एन्जॉय करायला गेली होती माझ्या माहेरी, खूप दिवस झाले गेलेले नव्हते। दिवाळीमध्ये गेलेली, 2च दिवस गेलेली होती। ओके तर आता मस्त जाऊन मज्जा करून आलेली। तिकडे आपण जाऊ सिन्नरला, एकदा व्हिडिओ काढू, तिथे पण एक ब्लॉग काढायचं। भरपूर सारे व्हिडिओ तिथे म्हणजे ब्लॉग होतील, बघण्यासारखे स्पॉट पण आहे तिथे, खाण्याचे पण स्पॉट आहे। आणि एक माझ्या काकांचं आता हे आहे फार्म हाऊस के बळ त्यांनी केलेले, तिकडे पण एकदा भेट देऊ आपण। वडापाव पण आहे पुढचे ब्लॉग होतील, काही प्रॉब्लेम नाहीये, मस्त करू तिकडे पण। मला सिन्नरचा वडापाव आवडतो खूप, स्पेशली त्यासाठी जातो मी तिथे। हा, सिन्नरला सासरवाडीला स्पेशल वडापाव खाण्यासाठी जातो आमच्या। पहिला वडापाव मग सासरी, असं असतं आमच्या आऊंचं। येस, मस्त हे करू। वडापाव आणि केक पण आवडतो मला तिथला। हा, केक माझ्या आत्ते भावाचा शॉप आहे तिथे, आपण तिथे पण जाऊया, एकदम काढू तिकडे पण ब्लॉग मस्त असं भारी। आज संडे, गर्दी पण आहे नाशिक मध्ये, संडेला गर्दी असते, सॅटर्डे संडे असते, कारण की वर्कर लोकांना तेव्हा सुट्टी असते। सॅटर्डे संडे दिवसा जास्त असते, हा, रात्री म्हणजे जवळजवळ 10च्या नंतर तुम्हाला दिसणारच नाही नाशिक ओपन, नाशिक बंद, असं सगळं बंद करून जातात निघून, कारण थंडी पण एवढी असते आणि कोणी बाहेर निघत नाही। नाशिक मध्ये एकदम म्हणजे थंडी खूप आहे, खूप म्हणजे खूपच आहे। आता थोडीशी कमी झाली, कमी इतकी नाही पण आहे, म्हणजे जर्किंग वगैरे घालून, सॉक्स वगैरे घालून जरा बसावं लागतं, असं काही नाही। आमच्या घरात तर जास्तच थंड होतं। बरोबर आहे। बाकी तुमच्याकडे काय चाललंय? तुम्ही कसे आहात? थंडी काय म्हणता? कमेंट्स मध्ये मला सांगा, थंडी कशी आहे तुम्हाला? व्हिडिओ लाईक करा। हा, तुम्ही मिस केलं का नाही मला इतक्या दिवस, ते पण सांगा, कारण की खूप दिवसांनी म्हणजे 15-1 दिवस झाले असेल उशिरा टाकलेलं मी ब्लॉग, कारण की हे तिकडं आम्ही इकडे, त्यामुळे असं आमच्या बरोबर नव्हते, प्लस फॅमिली पण नव्हते। आता आहे ते मला न्यायला आलेले, म्हणून आता म्हटलं एक ब्लॉग करून टाकू आपण। ओके, तुम्हाला भेट होईल, तुमची पण माझी भेट होईल, तुम्ही मला मिस करत असाल, आमच्या आवडणं पण करत असाल। व्हिडिओ लाईक करा, हा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब आमच्या चॅनलवर फ्री आहे, एकदम फ्री, फक्त बटन दाबायचं सबस्क्राईब, आणि लाईक पण करा। लाईक केल्याने व्हिडिओचा रीच वाढतो, आमचा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचतो। तुम्हाला आवडतो का नाही ते कळेल आम्हाला। येस, तुम्ही लाईक केलं तर आम्हाला कळेल, कमेंट्स केलं तर आम्हाला कळेल तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात। तुम्हाला असं वाटत असेल अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे ब्लॉग मध्ये, ते पण टाका कमेंट्स मध्ये। हा, ते पण करू, तुम्ही टाकत जा, आम्ही करत जाऊ। तुम्हाला आवडतो का नाही ते पण सांगत जा। थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत, भूक लागलेली आहे। सकाळी आम्ही नाश्ता काही नाही, मॅगीच खाल्लेली। ओके, आणि चहा आणि मॅगी, त्यानंतर आता डायरेक्ट, म्हणजे खूप दिवस झाले मला पण खायची होती, पण
चाहू नसल्यामुळे मिस केलं. पण मी सिन्नरला मटण खाल्लेले बाबा. माय गॉड. मला मटण आवडतं त्यामुळे मी मटण खाल्लेलं. खास माझे पप्पा माझ्यासाठी म्हणजे मी तिथं होते 3 ते 4 वेळेस मी मटण खाल्लेले. असं नाही का मी खाल्लेलेच नाही खाल्लेले. मला आवडतं. मी पण पहिले खायचो खूप, पण मी आता बंद केलंय. मी फक्त आता फिश खातो आणि एग्स खातो बस. म्हणजे चिकन मटन मी बंद मला मटनचा स्मेल जरी आला तरी मला खूप खाऊशी वाटतं. आणि मेन म्हणजे मला माझ्या मम्मीचं हातचं खूप आवडते. खूप म्हणजे खूप. तिच्या हातचं सोडून मी जास्त कोणाचं खात नाही. मला आवडत पण नाही. आणि आमच्या सासरी म्हणजे माझ्या सासरी मटन कमी फिश जास्त असते. तुम्ही मटन बनवत असाल तर स्मिताला इन्व्हाइट करा तुमच्या घरी, आम्ही ब्लॉग काढू. चालेल. मला बोलवलं तर मी नक्की येईल कारण की मला आवडतं. म्हणजे जास्त उकडलेलं सूप असतं. म्हणजे जेव्हा भाजी उकडलेली असते शिजवून झालेली असते तेव्हा मला तो रस्सा प्यायला खूप आवडतो. म्हणजे खूप. आता मस्त आम्ही सिग्नलला थांबलेलो आहोत. येस. मस्त सिग्नल आहे. स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर उड्डाण पूल. मस्त तिथे थांबलेलो आहोत. सिग्नल पडलेला. आमच्या आवडणं काय आवडतं? फिश. क्रॉस. नॉन व्हेज मध्ये फिश. तुला पण फिश आवडते? क्रॉसचं काही नाही. नाही पण मला मी जास्त प्रेफरन्स मटन मध्ये. तू व्हिडिओ सगळे बनवायचे, सगळे फिशचेच टाकलेले. हा पण फिशचे टाकलेले. मेन मटन तर कधी दाखवलंच नाही. सासरी मटन खात नाही त्यामुळे मी दाखवत नाही. तू बनव आणि चाल मग खातील. हे आमच्या आवडणं फिश आहे. मटन नाही आवडत. ते खात. मम्मीला तर आवडतं. पहिले खायचे. हा आईंना तर आवडतं. हा नाहीला पण आवडतं. आईंना पण आवडतं. पण मग आता आमच्या खात नाही. मग ते खात नाही तर मग कशाला. मग फिश सगळे खातात. फिश करा असं. पण मग फिश तुला आवडत नाही का मग? हा आवडते पण सगळ्यात जास्त प्रेफरन्स माझा मटनला असतो. अच्छा. आणि व्हेज मध्ये काय आवडतं? व्हेज मध्ये मग सर्व खाते मी. असं काहीच नाही. एकालाच प्रेफरन्स नाही. सगळे खाते. मी पण सगळं खातो. पण त्यातल्या मला बटाट्याची भाजी खूप. बटाटा हा माझा खूप खूप म्हणजे खूप आवडत आहे. खूप आवडते बटाट्याची भाजी. ओके. मला पनीर आवडतं. हा सगळ्यांना माहितीच पडलं. हा तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलं असेल. आमच्या आवडणं पनीर खूप म्हणजे खूप आवडतं. पनीरची भाजी केली तर मला बोलवा. ठीक आहे. बोलवा तुम्ही यांना. कमेंट्स मध्ये सांगा तुमच्याकडे आज पनीरची भाजी तर जेवायला या. नक्की येतील ते. मस्त असतं. जास्त रविवार जास्त गर्दी नसते. आज दुपारी 4 नंतर जास्त गर्दी असते. मस्त असतं. चला तिथे गेले का आपण भेटू. तिथे गेलं बोलू. चलो. बघा फायनली आपण पोहोचलेलो आहोत हॉटेल बांबूज मध्ये. ओके. तिथे आम्ही आज काही व्हेज खाणार नाहीये. मग काय खाणार आहे? आज नॉन व्हेज खाणार आहे. काय पण? तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते. Oh my God. चल मग पटकन. येस. म्हणजे टेस्ट छान आहे. आम्ही इथं याआधी पण आलेलो आहोत. छान टेस्ट आहे. असं काही नाही. भारी. तुम्ही एकदा या इथं व्हिजिट द्या. बघा. चलो. म्हणजे कसं बांबू पासून बनवलेलं आहे ते हॉटेल. बघा मस्त असं. चलो मध्ये गेलं तुम्हाला दाखवते.
किटी पार्टी होता, साखरपुडा होता, बर्थडे पार्टी पण होता इथे. मस्त असं बघा, भारी मस्त. चला मस्त आता ऑर्डर देऊया. चलो तुम्हाला दाखव तिथे. ओके ऑर्डर करते. चलो चलो बाय. मस्त बसलेलो आहोत बघा, मस्त बांबूचं केलेलं आहे. बांबू पासून बनवलेलं बघा, मस्त बांबू भारी छान. याआधी पण आम्ही व्हिजिट दिलेली आहे, तेव्हा फुल फॅमिली होती. मस्त केलेलं आहे. मग ऑर्डर देतो आता मग. भारी वाटतंय. काय ऑर्डर देणार आहे? स्टार्टिंगला तर तुम्ही सूप पिणार. ओके सरप्राईज येते, मी आता नाही सांगणार. ऑर्डर केले की मग ऑर्डर आली की मग सांगेल काय ऑर्डर केली होते. ओके चलो मस्त ऑर्डर देतो आता. चलो हे बघा, फायनली मस्त आमची ऑर्डर आलेली आहे. पहिलं आता आम्ही मंचाव सूप ऑर्डर केलेलं आहे. पहिलं तर मंचाव सूप पिणार आहोत. ओके मस्त भारी. पहिलं पण पिलेलं, टेस्ट छान. आता मग स्टार्टिंगला मंचाव सूप ऑर्डर केलेला आहे. ऑर्डर पण दिलेली आहे आमची, मेन ऑर्डर दिलेली आहे. पण सरप्राईज तुम्हाला इथं आलं मी तुम्हाला दाखवून काय ऑर्डर केलेलं. चलो सूप पिऊन झालेला आहे. कसं होतं सूप? भारी होतं. मॅनचाव सूप ना, व्हेज मॅनचाव सूप. व्हेज मंचाव सूप एकदम मस्त टेस्टी होतं, टेस्टी होतं. हां स्पायसी असं थोडंसं. ऑर्डर येते आमची. प्लेटा थोडा क्लीन करून येते. ओके हॉटेलमध्ये देतात क्लीन करून, पण आपली नेहमीची आपुलकीची सवय क्लीन करून घ्यायची. ओके ऑर्डर आली का पण आपली? आली दिसते. वाव, नक्की आपलीच आहे का? येस खरंच? येस. ओ माय गॉड, ये तो सच्ची में ही अपनी है. बघितलं का? आली. काय आहे? ही प्रॉन्स बिर्याणी आहे. ओके आज आम्ही प्रॉन्स बिर्याणी खाणार. असं सर्व करतोय बघा, मस्त अशी प्रॉन्स बिर्याणी खाणार. वाव, तो बहुत टेस्टी दिख रही है. नेहमी नेहमी ते पनीर पनीर पनीर, थोडंसं आज काहीतरी नवीन वेगळं. ओके त्यामुळे स्टार्टरमध्ये सूप पिलेलं, आता मस्त बिर्याणी खाणार. कारण ही खूप क्वांटिटी आहे. तुम्ही या इथे पोट भरेल. अशी भेट द्या. चलो खायचं का? का तू दाखवते पहिले, टेस्ट करून दाखव पटकन. बघा वाव, प्रॉन्स बिर्याणी. खा ना एक घास, दाखव पटकन. हा पटकन खा, पटकन पटकन, कम ऑन. कशी आहे टेस्ट? गरम आहे का? चटका बसला? नाही, खूप मारली मी. छान आहे, एक नंबर. बघा मस्त असं जेवण झालेलं आहे. म्हणून आवाज कमी झाला का? आवाज कमी नाही झाला, आवाज वाढला. आता पोट भरलेला आहे. मस्त छान टेस्ट होती. प्रॉन्स बिर्याणी एक नंबर टेस्ट. पुन्हा दोघांनी मिळून संपून टाकली. आता पोट एकदम मस्त भरलेलं आहे, दिसतच असेल तुम्हाला. तुम्ही या इथे. व्हेज पण छान आहे, नॉन व्हेज पण छान आहे. ते सांग. छान टेस्ट आहे, भारी. म्हणजे आवडली मला खूप छान. फर्स्ट टाइम ट्राय केला आम्ही. ओके. मागच्या वेळेस होतो तर तेव्हा आम्ही व्हेज ट्राय केलेलं होतं. पण आता ह्या वेळेस आता संडे पण होता, म्हटलं आज काहीतरी व्हेज नॉन व्हेज मध्ये ट्राय करू. तर छान होती प्रॉन्स बिर्याणी, एकदम फ्रेश होती, मस्त टेस्ट होती. तुम्ही इथे या, बॅम्बूज मध्ये ट्राय करा तुम्ही, एकदम मस्त आहे. दुसरं जेवण पण मला वाटतं चांगलंच असेल. आम्ही कधी जेवलो नाही इथे. व्हेज खाल्लेलं आहे आपण एकदा, पण व्हेज आपण जेवण नाही केलंय. आपण तेव्हा मम्मी होती, आपण पनीर चिल्ली खाल्ली होती, सूप पिलो होतो आणि व्हेज बिर्याणी मागवली होती. ती पण चांगली होती, ती छान होती. म्हणजे आता पनीर चिल्ली पण चांगली होती. खाल्लंय म्हणजे ते छान आहे, असं डायरेक्ट नाही बोलतो. दुसरं जेवण पण चांगलंच असेल, आम्ही अजून ट्राय नाही केलं. नॉनव्हेज छान आहे, नॉनव्हेज छान आहे म्हटलं तर व्हेज पण छानच असेल. ओके. कारण व्हेज मध्ये आम्ही तितकं खाल्लेलं आहे, तर छान आहे. तुम्ही या इथे. फॅमिली हॉटेल आहे मस्त. या पूर्ण फॅमिलीला घेऊन या, मस्त भेट द्या. आता मी मस्त निघतोय.
Okay. चला इथेच मी तुमचा निरोप घेते. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी लवकर भेटेल. तुमची लाडकी स्मिता. बाय.